कत्तलीच्या उद्देशाने होणारी 34 गोवंशीय बैलांची आंतरराज्य तस्करी उधळली. 5 वाहनांसह 43.17 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने तेलंगणा राज्यात नेण्यात येणाऱ्या 34 गोवंशीय बैलांची आंतरराज्य तस्करी उधळून लावली. या कारवाईत 5 वाहने, 34 गोवंशीय बैल असा एकूण 43.17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे व गोवंशीय जनावरांची तस्करी रोखण्याकरिता विशेष पथके कार्यरत आहेत. त्या अंतर्गत 6 जुलै रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बाजारातून गोवंशीय बैल पिकअप वाहनांमधून मुकुटबन पोलीस ठाणे हद्दीतील राजूर गोटा मार्गे पैनगंगा नदी ओलांडून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुटबन पोलिसांच्या मदतीने राजूर गोठा येथे सापळा रचून कारवाई केली. पिकअप वाहनांची तपासणी केली असता अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने बांधून ठेवलेले 34 गोवंशीय बैल आढळून आले. कारवाई दरम्यान 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून MS-34 BZ 6139, MS-40Y 0229, MS-32 AJ 1382, MS-34 BZ 0767 तसेच एक विना क्रमांकाचे अशोक लेलँड वाहन जप्त करण्यात आले. जप्त वाहनांची किंमत सुमारे 26.50 लाख रुपये तर गोवंशीय जनावरांची किंमत 16.67 लाख रुपये असून एकूण 43.17 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तपासादरम्यान स्थानिक आरोपी ज्ञानेश्वर ठाकरे भोयर राहणार राजूर गोटा याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने इतर साथीदाराच्या सांगण्यावरून ही जनावरे तेलंगणातील व्यापाऱ्याकडे कत्तलीसाठी पोहोचवण्यात येत असल्याचे सांगितले. फरार आरोपीचा शोध घेणे असून जप्त करण्यात आलेल्या सर्व गोवंशीय जनावरांना वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षिततेसाठी वणी तालुक्यातील गोरू गणेश गोशाळा येथे रवाना करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव तसेच मुकुटबन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, मुकुटबन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, अमित पोयाम तसेच इतर पोलीस कॉन्स्टेबल रजनीकांत मळावी, सतीश फुके व बादल जाधव यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.